विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी टॉपिक नंबर 5 मॅथ सेकंड कोऑर्डिनेट जॉमेट्री निर्देशक भूमिती ह्या प्रकरणामध्ये पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. सर्वजण चांगल्या रीतीचं सहकार्य करत आहात. सगळे लेक्चर्स दररोजचे लेक्चर्स अपलोड होत आहेत, पण सगळे ॲट ए टाईम बघण्यासाठी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. नववीमधला कुठला टॉपिक पाहिजे असेल, कुठले कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे असेल तर नववीचेही सगळे आहेत, त्यामुळे तेही टॉपिक्स तुम्ही नववी गणित मैत्री या चॅनललाही सबस्क्राईब करा, त्याला अटॅचमध्ये राहा. चला आपण मी तुमचे पालक आणि तुमचे गणित शिक्षक आपण सर्वजण आहोत तुमच्याबरोबर, की जेणेकरून तुमचा आत्मविश्वास वाढेल. आपण त्या पुढच्या कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधल्या पुढच्या भागामध्ये जातो आहे. कालच्या पाठीमागच्या तासाच्या वेळेला आपण जिथंपर्यंत होतो त्याचा पुढचा भाग आपण कंटिन्यू करतो आहे. आता टॉपिक नंबर हा जो 5.2 आहे त्याच्यामधलं मला वाटतं आपण 11 सम्स जे काही वेगळे सम्स दिसत आहेत ते आपण सॉल्व करणार आहोत. मला वाटतं 11व्या गणितामध्ये आहेत. आता 11वं गणित काय म्हणले बघा, पहिले 10 सम्स आपले झाले होते. तिथं असं गणित आहे आता, इफ 11वं गणित त्याच्यामधलं ए हॅविंग कॉर्डिनेट हा एक सेगमेंट आहे. ए हॅविंग द कॉर्डिनेट्स, मी ते परत लिहिण्यापेक्षा एचे निर्देशक बघा -14 आणि -14 अँड -10 असे आहेत 10, आणि बीचे निर्देशक आहेत 6 अँड -2 असे आहेत. आणि फाइंड द कॉर्डिनेट ऑफ पॉईंट्स विच डिवाइड सेगमेंट ए बी इंटू 4 इक्वल पार्ट्स. या सेगमेंटचे 4 समान भागात विभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक पाहिजे. आता ही एक दोरी असेल, त्याचे 4 समान भाग आपल्याला करायचे आहेत. ह्या दोरीचे ही दोरी किती ठिकाणी कापायला पाहिजे, कट करायला पाहिजे, सांगा काय करायला पाहिजे. आता ह्या दोरीचा बरोबर मध्यबिंदू काढूया, असा ह्याचा आणि ह्याचा मध्यबिंदू काढूया. म्हणजे किती भाग होतील? येस, 2 भाग होतील. एक ठिकाणी कापलं तर 2 भाग होणार आहेत, 2 ठिकाणी कापलं तर 3 भाग होणार आहेत, 3 ठिकाणी कट केलं तर त्याचे 4 भाग होणार आहेत. पहिल्यांदा ह्याचा मिड पॉईंट काढून घेऊया. की याचं मी काय करतो बघा, हे अंडरस्टँड करून घ्या की आपल्याला ह्याचे कॉर्डिनेट काढायचे आहेत. ह्याचा बरोबर मिड पॉईंट इथं आहे, हा पी मिड पॉईंट. त्याचे निर्देशक मी जरा असं x2 y2 म्हणतो, कारण मला पुन्हा दोरी इथं कट करावं लागणार आहे, इथं कट करावं लागणार आहे. आता हा पहिला भाग झाला, हे बोथ आर इक्वल, हा पी इज मिड पॉईंट. आता पहिले 2 भाग झाले. x2 y2 अगोदर काढून घेऊया आपण बाळांनो. का बरं? याचं तर सेक्शन फॉर्म्युल्याची गरज नाही, मिड पॉईंट फॉर्म्युला आपल्याला लगेच काढता येईल, होय की नाही? येस, मिड पॉईंट फॉर्म वापरूया, मध्यबिंदूचा गुणधर्म वापरूया आणि आपल्याला हे प्रॉब्लेम पडसी सॉल्व्ह करून घेऊया. आता हे x2 पहिला पार्टमध्ये पी इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. पी हा बरोबर मध्यबिंदू आहे, त्यामुळे मध्यबिंदूचं सूत्र वापरूया. x2 इज इक्वल टू मध्यबिंदूचा फॉर्म्युला x2 इज इक्वल टू, हा बघा x2 म्हटलं मी, कारण इथं मला अजून एक पॉईंट आणि इथं एक पॉईंट घ्यावा लागणार आहे. x2 इज इक्वल टू, आता हा x1 x2 इज इक्वल टू, हा x1 काय म्हणणार सांगा बरं, या दोन्हीची -14 + 6 याचं डिवाइड बाय 2 करणार फक्त. दॅट इज इक्वल टू प्लस मायनसचं सबट्रॅक्शन होणार. एक्स कॉर्डिनेटची बेरीज भागिले 2 ह्याचं सबट्रॅक्शन होणार बघा. 8 बट मायनस, आन्सर इज -4. नाव y2 इज इक्वल टू, वायच्या कॉर्डिनेटचं बेरीज करणार -10 + -2 डिवायडेड बाय 2. हे बघा प्लस मायनस असेल तरीसुद्धा हे मायनसच होणार, प्लस मायनस बरोबर. समान चिन्हांची बेरीज करावी व उत्तराला समानतेचं चिन्ह द्यावे. याचं होणार बघा -12/2, बे एके बे सख्ख 12, x इज इक्वल टू -6. हे -6 अँड -4 अँड -6 आर द कॉर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट. पहिल्या सेगमेंटचे मिड पॉईंटचे मध्यबिंदू आपल्याला कॉर्डिनेट्स आपल्याला असे मिळाले. कुठला फॉर्म वापरला? मिड पॉईंट फॉर्म. या एक्सची बेरीज केली भागिले 2, वायची बेरीज केली, निम्म केलं फक्त निर्देशकाचं भागिले 2, म्हणजे आपल्याला त्याचे निर्देशक मिळाले. पुढे बघा, आता हे प्रॉब्लेम पूर्ण झालं का? नाही झाले. किती ठिकाणी किती तुकडे झाले? 2च भाग झाले. पण त्यांनी आपल्याला काय काम सांगितले? 4 समान भाग करायला सांगितले. 4 समान भाग करताना पुन्हा आता ह्याचा ए आणि पीचा मिड पॉईंट काढूया, त्याचे निर्देशक मानूया.
ओके, याचे निरीक्षक आले बघा, हां -6 अँड -4 आले. आता त्याचा मिड पॉईंट काढतो. नाव क्यू इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. मी बरोबर इथं दोरी जी आहे, इथं जी दोरी आहे त्याचे पुन्हा 2 भाग करूया. आता ॲक्च्युली ही दोरी एवढी अशी होती, अशी दोरी होती. ह्याचे मी पहिल्यांदा 2 भाग केले समान इक्वल. आता काय करतो आहे, ह्याचे 2 इक्वल भाग करतो असा. ह्याचा पण मध्यबिंदू घेतो ह्याचा, म्हणजे इथं मी बिंदू ना इथं कट करतो आहे, इथं. आता हा क्यू, आता पुन्हा हा आणि हा सेगमेंट सारखा होणार बघा. क्यू इज मिड पॉईंट आणि इथंच एक पॉईंट घेतो. आता ह्या 1 2 3 4 चारीच्या चारी कॉन्ग्रंट पार्ट होणार आहे. ओके, आणि आपल्याला पहिले मिड पॉईंट वापरले, आता पुन्हा मिड पॉईंट वापरूया, म्हणजे बाय विभाजनकडे जायची गरज लागणार नाही. आता आपल्याला आपलं सारं लक्ष कॉन्सन्ट्रेट करूया क्यूचे निरीक्षक. त्याला मी x1 y1 म्हणतो बघा, म्हणून ह्याला मी x2 y2 म्हणलं होतं. लक्षात आलं. आता x1 y1. आता ह्याचे निरीक्षक करताना काय करायचं सांगा. हां, x1 कॉर्डिनेट्स ऑफ द पॉईंट q इज इक्वल टू, आता x1 आणि x2 हे झाले, याचा मध्यबिंदू काढतोय आपण. -14 अँड -4 डिवायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू -18. समान चिन्हांची बेरीज करावी, 2 न भागावे, आन्सर येणार -9. समजलं बाळा ना. आणि असाच आपण y1 काढूया. y1 इज इक्वल टू, आता वायची बेरीज म्हणजे -10 प्लस हा बघा. आता हे आपण शोधायला चालू आहे. हा y1 हा -6 आहे डिवायडेड बाय 2. बघा बाळांनो किती झालं हे, -16/2. आन्सर इज -8. निर्देशक काय आले समजलं का बघा. ह्या क्यूचे कॉर्डिनेट्स आर -9 अँड -8. दोन बिंदूंचे निर्देशक आपल्याला मिळाले, -9 अँड -8. हे झाले क्यूचे कॉर्डिनेट्स. आता आपल्याला अजून कोणाचे निरीक्षक काढायचे राहिले सांगा, बोला. हां, कोणाचे निरीक्षक काढायचे राहिले सांगा. हां, आरचे निरीक्षक काढायचे राहिले बघा. याला मी x3 y3 म्हणतो बाळांनो. हे बघा, आता x1 x2 हे म्हणून x2 y2 असं घेतलं होतं. हा ए बीचा मध्यबिंदू P, ए पीचा मध्यबिंदू Q आणि पी बीचा मध्यबिंदू R आहे. आता आरला सुद्धा मध्यबिंदूचं फॉर्म्युला वापरूया आणि x3 काढूया. आता आपण x3 इज इक्वल टू, आता x1 म्हणजे हा जो R आहे तो पी बीचा मध्यबिंदू आहे, त्यामुळं -4 + 6/2 प्लस मायनस सबट्रॅक्शन होणार बाळांनो. त्याचं 2/2 आन्सर इज 1 दॅट इज इक्वल टू x3. सिमिलरली नाव y3 इज इक्वल टू, इथं दिसतं का तुम्हाला. हां, y3 इज इक्वल टू, आता -6 आणि -2 डिवायडेड बाय 2 दॅट इज -8/2 दॅट इज इक्वल टू -4. ह्याचे निरीक्षक आले बघा आरचे. x3 म्हणजे 1 आला आणि y3 म्हणजे -4 आला. परत एकदा समजलं का बघा. थोडंसं मोठं होतं पण आरामदायी होतं. केवळ मिड पॉईंट्स 4 कॉन्ग्रुएंट पॉर्ट्स करत असताना आपल्याला मिड पॉईंट कन्सेप्ट फक्त वापरावी लागली आणि मग आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आलं. फक्त मध्यबिंदूच्या सूत्रानुसार जे गणित आहे ते सोपं जातं आणि म्हणून अशीच गणितं परीक्षेमध्ये निवडली जातात. -8 आहे, -9 आहे, त्यानंतर -4 आहे, -6 आहे आणि त्याच्यानंतर आलं ते लास्टचं 1 अँड -4. ओके, आरचे निर्देशक 1 आणि -4. फक्त केवळ हा फिनॉमिना तुमच्या लक्षात यायला पाहिजे होता. याचे 4 भाग करत असताना आपण काय केलो जरा नीट बघा. ह्या दोरीचे 4 भाग करताना पहिल्यांदा आपण याचा करेक्ट मिड पॉईंट काढला. हा मध्यबिंदूचे निर्देशक x1 + x2 डिवायडेड बाय 2. त्याच्यानंतर पुन्हा त्याचा मिड पॉईंट काढला असा आणि 1 2 3 आणि 4 असे त्या दोरीचे 4 भाग केले आपण आणि चारीच्या चारी कॉन्ग्रुएंट पार्ट आले. केवळ मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आपल्याला हे जे 4 भाग करता आले. आलं लक्षात बाळांनो. ओके, तुम्ही एकदा सेल्फली ट्राय करा, सेल्फली सॉल्व करा. आनंददायी प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे निश्चितपणाने तुम्हाला आवडेल. केवळ मध्यबिंदूचं सूत्र एकदम सोपं आहे. 2 इंची बेरीज करायची आहे, x1 x2 डिवाइड बाय 2 करायचं आहे आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. मध्यबिंदूचे निर्देशक x1 + x2/2 हा फॉर्म. सलगपणे लेक्चर्स बघण्यासाठी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा.
9th स्टँडर्डचे सुद्धा सगळे टॉपिक्स तुमच्यासमोर मांडावेत, पालकांचीही तशी सूचना येत आहे. आता असंच आपण पुढचंही प्रॉब्लेम 12 प्रॉब्लेम जर असं वेगळं दिसतंय म्हणजे आपण ते घेऊया आता. मग आपण 12 प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं बघा. 11व्या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं होतं सांगा. ए बीचे निरीक्षक दिले होते, इथंही ए बीचे निरीक्षक दिलेत आणि त्याचे मगाशी 4 भाग करायला सांगितले होते, पण आता मात्र ह्याचे 5 कॉन्ग्रंट पार्ट पाहिजेत. 5 कॉन्ग्रंट पार्ट. एवढाच एक तुकडा आपल्याला असा बाहेर आता 5वा पण जोडायला पाहिजे किंवा तो काढायला पाहिजे. ए बीचे निरीक्षक दिलेत. फाइंड द कॉर्नर्स ऑफ पॉईंट विच डिवाइड सेगमेंट ए बी इंटू 5 कॉन्ग्रंट पार्ट्स. थोडासा विचार आता वेगळा कसा. प्रत्येक सम जरासं सेम टाईपचं निर्माण केलं नाही, थोडंसं ॲप्लिकेशन थोडंसं नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न केला बघा. तुमच्या टीचरांचे, तुमच्या पेरेंट्सचे सर्वांचे मनपूर्वक आभार. चांगल्या रीतीनं सहकार्य करताय. गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करत आहात, मित्रांना शेअर करत आहात. असंच सहकार्य करत राहा. आपण संपूर्ण अभ्यासक्रम तुमच्या मॅथ्स टीचरांच्या प्रमाणे चांगल्या रीतीनं तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. शाळा सुरू होत आहेत तेव्हा तुम्ही जरा काही टॉपिक्स बघत गेलात तर तुम्हालाही ते समजायला सोपं जाईल. तुम्ही सेल्फ स्टडीलाही थोडंसं हातभार लागेल. त्यामुळे हे नाही परीक्षेला ते नाही परीक्षेला हे पण डोळ्यासमोर ठेवू नका. आपण सहज संपूर्ण अभ्यासक्रम सगळा अभ्यासक्रम जेणेकरून तुम्हाला 11वी-12वीमध्ये तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. यावर्षी वेळ आहे आपल्याकडं, ते सगळंच आपण शिकून घेऊया. तुम्हाला पाहिजे त्या वेळेला ते टॉपिक बघता येईल. 9वीमध्ये सुद्धा कोणता टॉपिक तुम्हाला पाहिजे असेल तर 9वी गणित मैत्रीला जॉईन व्हा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र बाळांनो विसरू नका. ओके बाळांनो. 12th sum. Now we have about the 12th sum बघा. If A and B having coordinates 12व गणित. A आणि B हे 2 पॉईंट्स आहेत त्याचे. दोन्ही निर्देशक A आणि B आहेत. हा एक सेगमेंट आहे परत. A having coordinates 20 and 10 and B having coordinates 0 and 20. आणि ही दोरी आहे. त्या दोरीचे फाइंड द कॉर्नर्स ऑफ द पॉईंट विच डिवाइड सेगमेंट इंटू 5 कॉन्ग्रंट पार्ट. आता ह्याचा मध्यबिंदू मगाशी काय केलं. मगाच्या सममध्ये किती भाग काढायला सांगितले होते सांगा. आत्ताच्या गणितामध्ये मगाच्या गणित जे सोडवलं हे जे 4 पार्ट करताना बरोबर आपण ह्याचा एक मिड पॉईंट काढला. ओके, हा आला. ह्याचा परत मिड पॉईंट काढला, हे आलं. आणि ह्याचे 4 इक्वल भागमध्ये विभाजन केलं. आत्ता तसं करून चालेल का. 4च समान भाग होतील. 5 ह्याचा मिड पॉईंट काढला तर तो 2.5वा भाग होईल, बरोबर ना. मग काय करायला पाहिजे. थोडंसं ॲडिशनल डोकं वापरूया आपण. एक असं करूया, एक पॉईंट आहे ना आपल्याला, तो मिड पॉईंटकडे यूज करूया नाही असं नाही, पण पहिलं जे गोष्ट आहे की नाही एक भाग करून घेऊया आपण त्याचा असा की ही दोरी किती ठिकाणी कापावी लागेल. 4 ठिकाणी कट करावी लागेल. ओके, मग असे 4 भाग करायचे होते. ती दोरी एका दोरीचे 2 तुकडे करायचे असतील तर 1 ठिकाणी कापावं लागतं. ह्या दोरीचे 2 तुकडे करायचे असतील 1 ठिकाणी कापावं लागतं. 3 भाग करायचे असतील तर 2 ठिकाणी कापावं लागतं. 4 भाग करायचे असेल तर 3 ठिकाणी. आता 5 भाग करायचे आहेत. 5 कॉन्ग्रंट पार्ट्स. 5 कॉन्ग्रंट पार्ट्समध्ये विभाजन करायचं आहे. आता ही दोरी कट किती ठिकाणी करायला पाहिजे. इक्वल करायचे तर 2, 3, 4. 1, 2, 3, 4 आणि 5 भाग झाले. हा X1 Y1 हा असेल. आणि P Q R S असं 4 ठिकाणी कापावं लागेल. म्हणजे ह्या दोरीचे हे 5 कॉन्ग्रंट पार्ट होतील. 1, 2, 3, 4 हे सारखे भाग होतील. ह्याचे निरीक्षक असणार आहेत X2 Y2. याचे निरीक्षक असणार आहेत X3 Y3 असं सपोज करूया. आणि ह्याचे आहेत X4 Y4 असे सपोजिशन करूया. आता 5 भाग करताना 5 इक्वल भाग करत असताना एक भाग असा लक्षात येईल तुमच्या की इथं असं करूया. हा जो P आहे ना इथं, ह्याचं इथून इथंपर्यंतचा भाग राहिला 1 फक्त.
आणि इथून सगळा भाग हा किती राहिले बघा, 1 2 3 4 4 कॉन्ग्रुएंट स्पॉट राहिले इथंपर्यंत. म्हणजे ए पीचं पी बी सी असणारे विभाजन, ए पीचं पी बी सी असणारं विभाजन हे एकाच 4 असं राहिलं. म्हणजे ते एम्स एन झालं. ओके. त्यामुळं x1 y1 हे व्हॅल्यू करताना आपल्याला आता पहिल्यांदा विभाजनाचं सूत्र बाळानं वापरावं लागेल. हा विभाजनाचं सूत्र काय बाळानं? विभाजनाचं जर एखाद्या सेगमेंटचं एखादा बिंदू हा विभाजन करत असेल, एका रेशोमध्ये विभाजन करत असेल, तर x बरोबर mx1 प्लस nx2 डिवायडेड बाय mx2 प्लस mx1 डिवायडेड बाय m प्लस n हा फॉर्म्युला वापरतो आपण. आता लक्षात घ्या, मला पीचे कॉर्डिनेट्स काढायचे आहेत, म्हणजे x1 y1ची किंमत काढायची आहे. x1 इज इक्वल टू m, हा m आणि हा n, m1, x2 हा टोकाला जायला पाहिजे. आता आपल्याला हा x, आता बघा हा x2 आणि हा x1 mx2 प्लस n इकडं जायला पाहिजे 4, x1 हे बघा 20 डिवायडेड बाय भागिले हां m प्लस n 1 प्लस 4 दॅट इज इक्वल टू 0, 80/5, 5 × 5 5 × 30, x1ची व्हॅल्यू आली 16. समजलं का बघा? सेक्शन फॉर्म्युला अजून एकदा आपण वापरतोय. बाय सेक्शन फॉर्म्युला ह्याचा आन्सर असा आलं, mx2 प्लस nx1, m1 आहे, n4 आहे. 5 भाग करताना आपल्याला 4 ठिकाणी कट केलं, हा एक भाग राहिला, हे 4 भाग राहिले आणि आपल्याला x1ची व्हॅल्यू मिळाली. किती मिळाली सांगा? दॅट इज 16. सिमिलरली y1 काढूया आता. y1 इज इक्वल टू my2 प्लस ny1 डिवायडेड बाय m प्लस n. आता y2 सेकंड निर्देशकाकडे जाऊया. हा याचं विभाजन, ए बीचं विभाजन एकाच 4 ह्या प्रमाणामध्ये होतं आहे. ए बी इज डिवायडेड इन ए पी बी दॅट इज 1/4. m मीन्स 1, y2 मीन्स इथं जायला पाहिजे 20 प्लस n मीन्स 4 अँड y1 मीन्स y1 20. हा बघा, हा x1 आणि हा y1 10 डिवायडेड बाय 1 प्लस 4. हा लक्षात आलं का तुमच्या? 1 आणि x2 हो सॉरी y2 दॅट इज 20, n आणि y1 हे बघा, ह्याचं उत्तर आलं 20 प्लस 40 डिवायडेड बाय 5, 60 डिवायडेड बाय 5, 5 × 5 5 2 10. ही आली y1ची किंमत. पीचे निर्देशक बाय सेक्शन फॉर्म्युला विभाजनाच्या सूत्रानुसार ह्याची किंमत समजली काय जरासं बघा. विभाजनाचं जे सूत्र होतं त्याचे 5 भाग करताना आपण 1 भाग आणि 4 भाग करूया. ह्या 4 भागासाठी काय करायचं हे पुढे तुम्हाला मागच्या गणितात बघितलं आपण, म्हणून आपण 1 भाग आपण ॲडिशनल करून घेऊया. याचे निरीक्षक मिळाले 16 आणि 12. कोणाचे? पीचे निरीक्षक मिळाले बघा. x1 इज इक्वल टू 16 अँड y1 इज इक्वल टू 12 असं मिळालं. हा आता प्रॉब्लेम बाळांनो बऱ्यापैकी सॉल्व्ह झाला, म्हणायला हरकत नाही. आता इथून पुढं आपण 11व्या गणितामध्ये जाऊया. आता सेक्शन फॉर्म्युला सगळ्या ठिकाणी हे वापरायचं का? नाही वापरायचं. आता पटपट सॉल्व्ह करूया. आता मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करूया की. आता डायरेक्ट आपल्याला ह्याची किंमत काढूया. आता सांगा आरचे निरीक्षक कसं काढणार? आर इज मिड पॉईंट ऑफ, आर हा पी बीचा काय करूया सांगा बरं? मध्यबिंदू आरचं. आणि आपल्याला ह्याचे निरीक्षक काढूया. आता x3 y3 काढूया की, काढूया ना? हां हे बघा, हे काढूया. हे x3 इज इक्वल टू, आता इथं बघा x1 होणार आहे 16 आणि x2 होणार आहे 0 डिवायडेड बाय 2, फक्त मध्यबिंदू 16 भागिले 2 8 आलं बघा. y3 काढूया. y3 इज इक्वल टू y1 प्लस y2. y1 आहे बघा 12, y2 आहे बघा 20 भागिले 2,
32 ना, 32/2. उत्तर आलं बघा 16. आता आरचे निर्देशक काय आले सांगा आता तुम्हाला? 8 आणि 16 आलं बघा. बघा आरचे मिड पॉईंट झाले. आता कुणाचं मिड पॉईंट काढूया? आत्ता बाळांनो कुणाचं मिड पॉईंट काढूया सांगा? हां, 16-12 झाल्यानंतर आता ह्याचा मध्यबिंदू काढूया. हां, मध्यबिंदूवरनं x1 काढूया आणि मग याचा मध्यबिंदू काढूया की आणखीन कुणाचा? ह्याचा मिड पॉईंट काढूया की. ते कसं काढणार सांगा? x1 + x2. 16 आणि 8 24. त्याचं निम्म करा. 16 आणि 8 24. समजेल का तुम्हाला आता हे? बघा हे बघा 16. हां, आता कुणाची किंमत काढतोय आपण? x2ची किंमत काढतोय बघा. x2 = हां, x2 = x1 + x2. आता होणार 16 अधिक 8 भागिले 2. 24/2 12 आलं बघा. x2 = हां, y2 = y1 12 आणि 16 28/2 होणार बघा 14. ओके, 12 14 हा त्याचा मिड पॉईंट येत जाईल. आणि अशा रीतीने आपल्याला 8 16 एक आलेलंच आहे. त्याच्यानंतर ह्याचे निर्देशक आले, ह्याचे आले. आता ह्याचे काढताना परत ह्याचा मध्यबिंदू काढायला पाहिजे. 8 अधिक 0 8/2 4 येणार. हे 36/2 18 येणार. 4 18 36 असे आपल्याला ह्याचे 5ही कॉन्करंट पार्ट करणारा जो भाग आहे तो आपल्याला सॉल्व्ह करून घेता येईल. लक्षात आलं? मिड पॉईंट फॉर्म वापरायचा आहे आणि मग आपल्याला प्रॉब्लेम हे पूर्ण करायचा आहे. परत 4 भाग करताना ह्याचा मध्यबिंदू काढूया, ह्याचा मध्यबिंदू काढूया, ह्याचा मध्यबिंदू काढूया. हे प्रॉब्लेम मध्यबिंदूच्या सूत्रानुसार पूर्ण करूया. फक्त लक्षात घ्या इथं हा 5 भाग करताना एक भाग आपल्याला विभाजनाच्या सूत्रानुसार करावा लागणार आहे. एक भाग. आणि मग पुढचं गणित आपण मध्यबिंदूच्या सूत्रानुसार सॉल्व्ह केलं तरी चालेल. अजून वेगळ्या पद्धतीने हे सॉल्व्ह करता येईल. पण 4 गणिताचा जे मिड पॉईंट फॉर्म आपण यूज केला, 4 भाग करतानाचा जे भाग करायचा ना तो 11व्या गणितासारखा पुढचा भाग आपण पूर्ण करून घेऊया. लक्षात? अशा रीतीनं गणित सोपंच आहे पण आपण समजून घ्यायला पाहिजे. थोडंसं अंतःकरण ओतून ते बघायला पण पाहिजे. तो सूत्र कन्सेप्ट नीट लक्षात घ्यायला पाहिजे. ओके बाळांनो, अशा रीतीनं हा भाग हा आपला 5.2 हा एक्झरसाईज विविधतेने तसा नटलेला होता आणि हा प्रॉब्लेम सेट आपल्याला पूर्ण होईल. आता इथं हा प्रॉब्लेम सेट 12 क्वेश्चन संपल्यानंतर हा भाग इथं संपतोय. नंतर स्लोप ऑफ लाईन एक कन्सेप्ट इथं आपल्यासमोर आहे. ती घेऊन आपल्याला पुढचे सम सॉल्व्ह करायचे आहेत. स्लोप ऑफ लाईन कसं काढायचं? थोडं स्लोप ऑफ लाईन ही कन्सेप्ट स्लोप हा जो नंबर आहे, स्लोप हा जो काय चढ आहे तो काढताना एक रेशो आपल्याला काढायचा आहे. त्याला आपण चढ असं म्हणतो. आणि तो चढ कसा काढायचा? तर याच्या बाबतीमध्ये थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला स्लोपच्या बाबतीमध्ये इथं आपण शिकणार आहोत. एखाद्या रेषेचा चढ ही कन्सेप्ट काय आहे? स्लोप चढ. ठीक आहे बाळांनो, हे असं प्रॉब्लेम होतं. 5 भागापैकी एक भाग 1/4 याचे विभाजनाच्या सूत्रानुसार 1/4 MCNला घेऊन आपण ह्याचे कॉर्डिनेट काढतो. ह्याचा मध्यबिंदू, ह्याचा मध्यबिंदू, याचा मध्यबिंदू. मध्यबिंदूचं टेक्निक बाळांनो सोपं आहे बघा. 2 x1 x2ची बेरीज करायची, 2 भागायचं. y1 y2ची बेरीज करायची, 2 भागायचं. त्यामुळे ते होऊन जाईल तुम्हाला. ओके, ठीक आहे. परत एकदा सर्वांचं गणित मैत्री चॅनलमध्ये सर स्वागत. सर्वांनी गणित मैत्री क्लबला, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सर्वच अभ्यासक्रम आपण पूर्ण करत आहोत. तुम्ही ते नीटपणे अभ्यासत आहात. ओके, स्लोप फॉर्म. स्लोप म्हणजे काय? स्लोप ऑफ लाईन म्हणजे काय? चढ हा एक रेशो आहे, तो गुणोत्तर आहे, त्याला चढ म्हणायचं. ह्याचा गुणोत्तराला चढ असं म्हणायचं. एखाद्या रेषेचा चढ, ह्याचा चढ किती म्हणता तुम्ही? एक लाईन आहे समजा अशी, एक स्ट्रेट लाईनवरून आपण चाललो आहे, सरळ रस्ता, हायवे. ह्याचा चढ 0. आणि तुम्ही असं चाललं आहे. आता ह्याचा चढ म्हणजे अनंत होणार अनंत. तो का चढ अनंत आहे? हे बघा, चढ स्लोप हा एक कॉन्स्टंट रेशो पकडायचा आहे आपल्याला. समजा की हे अशी लाईन आहे. आता समजा हा एक्स ॲक्सिस आहे, हे एक्स ॲक्सिस आहे, हे वाय ॲक्सिस आहे. एक्स ॲक्सिसचा चढ हा 0 आणि त्याच्या लाईनमधला जो चढ मांडला आहे, जो विभाजनाच्या भागामध्ये, इथं आपल्याला
एक लाईन आहे, त्याचा चढ किती असणार आहे, अशी एक लाईन आहे समजा अशी. ओके, ह्या लाईनचा चढ काढायचा आहे. तर इथं ना हा चढ काढताना ह्या लाईनवरचे सुद्धा 2 पॉईंट्स तुम्हाला दिलेत. ह्याचे कॉर्डिनेट्स आहेत x1 y1 आणि ह्याचे कॉर्डिनेट्स आहेत x2 y2. आता इथं चढ ही जी संकल्पना आहे, चढ हा जो रेशो आहे त्याला आपण, हा जो रेशो आहे ना तो कॉन्स्टंट रेशोला चढ म्हणायचा आहे. कुठला रेशो बघा, हे आणि हे, हा चढ. इथं जो QR नावाचा जो सेगमेंट आहे, QR नावाचा जो सेगमेंट आहे इथं चढ m इज इक्वल टू, हा कॉन्स्टंट रेशो चढ स्लोप m इज इक्वल टू, हा जो रेशो येईल QR अपॉन PR, QR अपॉन PR. हा जो चढ आहे, हा जो गुणोत्तर येईल त्याला चढ म्हणायचं. हा जो रेशो आहे तो चढ. आता ह्याचा चढ 0 का, ह्याचीच किंमत, हे चढ 0 का, हे इन्फिनिटी का, हे पण आपण लक्षात घेऊया. आता QR हे कसं काढणार आपण, हे बघा इथं काढणार. याचा निर्देशक इथं आहे, हे बघा इथं काहीतरी y1 असणार, इथं काहीतरी y2 असणार, बरोबर ना. ह्याचं काय होणार सांगा, x2 y1च असणार. लक्षात आलं का बघा. आता QR डिस्टन्स हे कोणा एवढं असणार, QR डिस्टन्स हे हे असणार आहे y2 वजा y1 एवढं. आणि हे जे डिस्टन्स आहे, हे बघा हे PR हे जे डिस्टन्स आहे, इथं x1 असणार, इथं x2 असणार, बरोबर ना. हे असणार आहे x2 वजा x1. हा जो भाग आहे चढ m इज इक्वल टू y2 वजा y1, कोणत्या पण 2 निर्देशकावरचा चढ करत असताना y2 वजा y1 आणि x2 वजा x1, आपल्याला ह्या गुणोत्तराला चढ असं म्हणतात. तरी परंतु गेल्या वर्षीच्या नॉलेजचा आधार घेतला तुम्ही थोडासा, तर अजून एक भाग इथे क्लिअर होत असतो. हा जो टॅन थिटाची व्हॅल्यू जरा काढा बघा. टॅन थिटा इज इक्वल टू, ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये दॅट इज द अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड, अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. समोरची बाजू भागली लगतची बाजू, म्हणजे काय येणार सांगा बरं, QR येणार. आणि भागिले काय होणार सांगा बरं, PR होणार. म्हणजे काय होणार सांगा, QR म्हणजे काय आलं सांगा बरं, y2 वजा y1, आणि ह्याला काय म्हणायचं बघा बरं, x2 वजा x1. ह्याला m म्हणतात, आणि म्हणून ह्याला चढचं दुसरं नाव आहे टॅन थिटा. टॅन थिटा म्हणजे हे बघा, टॅन थिटा म्हणजे काय, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. समोरची बाजू किती आली QR, लगतची बाजू किती आली PR. QR कसं काढायचा, QR हे डिस्टन्स कसं काढायचं, तर y2 वजा y1 काढायचं. PR हे डिस्टन्स कसं काढायचं, x2 वजा x1 काढायचं. त्यालाच चढ म्हणायचं. चढ म्हणजे टॅन थिटा, चढ म्हणजे y2 वजा y1 अपॉन x2 अपॉन x1. हे चढाचा जो फॉर्म आहे, हा फॉर्म आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. चढ म्हणजे या गुणोत्तराला, या रेशोला किंवा टॅन थिटाच्या टॅनमधल्या मेजरमेंटलाही त्याचा चढ असं म्हणायचं. मग या सरळ रेषेवरनी सरळ आपण हायवेवरून जात असेल तर त्याला चढ नाहीच म्हणतो, 0 म्हणतो, कारण टॅन 0 0. हे सुद्धा थोडंसं तुम्हाला सरळ भिंतीवरती सायकलिंग करायला लावलं, असं सरळ सायकल मारायला लावली, होईल का, जमेल का, आपण काय स्पायडरमॅन आहोत का. तिथला जो टॅन थिटा होता तो इन्फिनिटी आहे, म्हणून ह्याचा चढ इन्फिनिटी आहे. सरळ रेषा, स्ट्रेट लाईन, आपण वर्गात बसलाय सरळ त्या बेंचचं, किंवा तुम्ही रस्त्यावरून सरळ रस्त्यावरून जाताय, हायवे, आता सध्या हायवे स्लोप 0 असणारे हायवे बनत आहेत बघा, सरळ रेषेमध्ये असणे, म्हणून टॅन थिटा. आता चढाची 2 नावं, चढ म्हणजे y निर्देशकातील फरक आणि x निर्देशकातील फरकाच्या गुणोत्तराला चढ म्हणतात, किंवा त्याच्या टॅन मेजरमेंटला सुद्धा चढ म्हणतात. याचा आधार घेऊन आपल्याला पुढचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. तर हा चढ किंवा ही संकल्पना पुढे घेऊन आपण पुढे जाणार आहोत, किंवा ते प्रॉब्लेम पुढे सॉल्व्ह करणार आहोत. तुम्ही सर्वजण पुढच्या तासिकेच्या वेळेला ह्याच्यावरचे सम्स किंवा ह्या टॅन थिटा हा भाग आपण घेऊया, आणि मग 5.3 मधले एकदम सोपे एक्झाम्पल्स आहेत. तुम्हाला 9th स्टँडर्डचे सुद्धा सम आपल्याला
टॉपिक्स बघायचे आहेत. काही मुलं बाळांनो आत्ता जॉईन होत आहेत, काय अडचण नाही, पण पहिल्यापासून सगळे टॉपिक्स सगळे स्टडी करण्यासाठी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. मी तुमचे मॅथ्स टीचर, तुमचे पेरेंट्स, आपण तुमच्याबरोबर आहोत, जेणेकरून तुमचा आत्मविश्वास वाढवला जाईल. पुढच्या त्याच्यामध्ये कुठं ह्या कोरोनामुळं आमचं हे झालं नाही, 11वीला लॉस झाला असं न होता. मॅथमॅटिक्स इज फंडामेंटल स्टोन ऑफ ऑल सायन्सेस. सर्व शास्त्राचा तो पाया आहे. त्यामुळे गणित समजून घेऊया, गणित समृद्ध करूया. तुमच्या सहकार्याबद्दल तुमचे आणि तुमच्या पालकांचे, मी म्हणजे तुमचा मॅथ्स टीचर समोर आहे अशी कल्पना करा. चेहरा महत्त्वाचा नाही, तुमचे टीचर्स आहेत. तुमच्या टीचर्सच्याही मॅक्झिमम कम्युनिकेशनमध्ये आपण राहणार आहोत. तुमच्या कोणाच्या ॲडिशनल शंका असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, काही मुलं सोडवून पाठवत आहेत. ओके बाळांनो, लवकरच आपण पुढच्या तासिकेच्या वेळेला स्लोप ही संकल्पना परत समजून घेऊन त्याच्यावरचे समचा प्रॅक्टिस आपण निश्चित करूया. पुन्हा एकदा मित्रांना शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. ओके बाळांनो.